नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 11 वर्षाच्या मुलीचा साऊथ कटोरी ब्लाऊज संपूर्ण स्टिचिंग स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. ब्लाऊजचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. उलट आणि सुलट बाजू चेक करायची आहे. त्यानंतर उलट बाजूवर आपण अस्तर जॉईन करणार आहोत. चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण चारी बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित. त्यानंतर दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत. त्यानंतर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि स्टक्सचे मार्किंग करायचे आहे. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने लाईन ओढून घ्यायची आहे. डार्क करायचे आहे. दुसऱ्या बाजूला आपण टक्स पलटवून घेणार आहोत. समोरासमोर ठेवून टक्सचे मार्किंग करणार आहोत. त्यानंतर याच्यावर टक्सचे मार्किंग करायचे आहे. तर आता आपण टक्स मारून घेतले आहे. थोडे शिलाई मार्जिन ठेवून आपण कट करून घेणार आहोत आणि जे क्रॉस आहे ती एक लाईन ओढून मार्किंग करून आपण ते कट करून टाकणार आहोत. जास्तीचा कपडा सरळ अशी लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आपण जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून टाकणार आहोत. त्यानंतर बघा आपले किती सुंदर टक्स आलेले आहेत, पाहू शकता. त्यानंतर आपण आता योक समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे. सरळ बाजूवर योक ठेवून घ्यायचा आहे आणि पलटवून चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण समोरासमोर दोन्ही भाग ठेवून योक जॉईन करणार आहोत. योकपट्टी. आता योकपट्टी जॉईन करताना व्यवस्थित जॉईन करायची आहे. थोडी क्रॉस आहे ती पहिली शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर दाब उचलून थोडंसं सरळ करून त्यानंतर आपण व्यवस्थित असे दोन्ही भाग जॉईन करणार आहोत. शिलाई एकदम व्यवस्थित मारायचे. जेवढी आपण शिलाई मार्जिन ठेवली होती तेवढीच आपली शिलाई मार्जिन घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही क्रॉस पट्ट्या लावून झालेल्या आहेत. योकपट्टी पाहू शकता. तर दोन्ही भाग एकसारखे पकडायचे आहेत दोन्ही साईडून आणि कमी जास्त आहेत का ते पाहायचे आहे. जे जास्त आहेत ते आपण थोडे कमी करणार आहोत. थोडीशी शिलाई मारून घ्यायची आणि ते दोन्ही भाग एकसारखे करायचे आहेत. त्याच्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाहीये. दोन्ही भाग एकसारखे आपले झालेत का ते पाहायचे आहेत. तर झालेले आहेत एकदम व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही दाब शिलाई द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला जे आपण क्रॉसपट्टी लावली त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. एकदम हळूवार, म्हणजे हा टक्स खूप छान दिसतो. आता पाहू शकता तुम्ही दाबपट्टी आपली क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित बसलेली आहे आणि टक्स कसे व्यवस्थित झालेले आहेत. आता आपला गळा 4 होता, वरती अर्धा इंच सोडून आपल्याला 4.5 वर मार्क करून घ्यायचा आहे. आता ही पट्टी लावल्यानंतर करायचं होतं, पण आपण अगोदरच कटिंग करत आहोत. गळ्याचं मार्किंग करून व्यवस्थित पहिली शिलाई मारून नंतर कट करून टाकायचं आहे जास्तीचा कपडा. तर आपल्याला कट करून टाकायचं आहे. आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे, फूगपट्टी आणि काचपट्टी. तर त्यासाठी आपल्याला उजवी आणि डावी व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत दोन्ही. एक बाहेरून लावायची, एक आतून. तर किती छान आलेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे. गळ्याचा गोड बनवायचा आहे. त्यासाठी क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि जे थोडं क्रॉस आहे ते सरळ पट्टी करून घ्यायची आहे.
आणि गळ्याला असं क्रॉसमध्ये लावून घ्यायचे आहे. एकदम व्यवस्थित. तर बघा किती छान आलेला आहे आपल्या. त्यानंतर मागील भाग 3.5ची पट्टी ठेवणार आहोत आपण, म्हणून 4 वरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर 2.25 घेणार आहोत गळा रुंदी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने आता मी हा चौकोनीच गळा ठेवणार आहे. त्यासाठी पहिली बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवून पलटवून असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर सरळ बाजूवर अस्तरची बाजू ठेवून आपल्याला गळा स्टिच करायचा आहे. त्यानंतर खाली कमरेला सुद्धा शिलाई मारायची आहे, कारण आपण कमरेला दुसरी एक्स्ट्रा पट्टी लावणार नाहीये. आता गळा कट करूया आपण. त्यानंतर थोडे नॉच देऊन आपण पलटवून घेणार, आतली बाजू बाहेर काढणार आहोत. आणि विशेषतः गळ्याला आपण दाब शिलाई, मशीनचा जो 1/2 इंचाचा दाब असतो तो आपण शिलाई मारणार आहोत. त्याच्यामुळे गळा छान दिसतो. आता आपण टक्स घेणार आहोत. टक्स 3.5 वर घेणार आहोत. गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी टक्सची उंची घेणार आहोत. टक्सची उंची गळ्या उंचीवरच अवलंबून असते. त्यानंतर एक लाईन ओढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत स्टिचिंग करताना. दुसरी साइड त्याच्यावरती छाप उठवून घ्यायचा आहे आणि परत एक लाईन ओढून घ्यायची आहे. आणि त्या लाईनीला पकडूनच आपण बंद घडीवर अर्धा इंचाचे टक्स मारणार आहोत. त्यानंतर मी नाडी घेणार आहे 2.5 इंचावरती, अशी नॉड बनवलेली आहे. तर आपण ती स्टिच करून घेऊया. तर बघा आपली झालेलं आहे एकदा. आता आपण बाही पाहणार आहोत. तर बाही मी फुगा बाही बनवणार आहे. त्यासाठी अशा प्लेट घ्यायच्या आहेत मारून. त्यानंतर आपण उलट बाजूवर अस्तर जॉईन करणार आहोत. चारी बाजूनं घेणार आहोत, स्टिच करणार आहोत. एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चारी बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. तर आपली शिलाई पूर्ण झालेला आहे. आपण एकच मुंडा घेतलेला आहे, कारण माप छोटा असल्यामुळे. आता आपल्याला पट्टी लावायची आहे. त्यासाठी पट्टी घेतलेली आहे, एक 1.5 इंचाची आहे. 1.5 ते 2 2.5 इंचाची आहे, कारण दुमडून लावणार आहोत आपण. उलट बाजूनं लावायची आहे आणि सरळ बाजूवर आपण ती जॉईन करणार आहोत दाखवल्याप्रमाणे. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. असे नॉच द्यायचे आहेत. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा आहे, म्हणजे पलटवण्यास एकदम सोपे जाते. तर असे घेणार आहे आपण. तर दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत. आता आपण अगोदर सरळ बाजू जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग उरतो मुंड्याच्या साईडला, अगोदर आपण शिलाई मारून घेणार आहोत. त्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून टाकणार आहोत. मुंडा एकसारखा करून घ्यायचा आहे. शिलाई मारल्यानंतर
व्यवस्थित कटिंग करायचं आहे. म्हणजे अस्तर आणि कपडा व्यवस्थित राहतो. त्यासाठी अगोदर शिलाई मारायची, नंतर जास्तीचा कपडा कट करायचा आहे. आता एकच मुंडा असल्यामुळे तुम्ही बाही कोणती पण कुठल्या साईडला लावू शकता. तर बाहीचा मध्य काढायचा आहे, नॉच द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जॉईन करायचं आहे, मध्यापासूनच जॉईन करायचं आहे. चालेल, तर आता आपण जॉईन करायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.